रामकृष्ण हरी मित्र आणि मैत्रिणींनो, घरी काहीच भाजी अवेलेबल नाही आणि काहीतरी छान खायची इच्छा झाली असेल तर बनवा या झटपट बनणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या। चला तर मग पटकन रेसिपी बघून घेऊयात। इथे आपण 3 मध्यम आकाराचे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। काप जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचे आणि जास्त जाड सुद्धा नाही बनवायचे। इथे तुम्ही बघू शकता या साइजचे काप आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। काप हे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत। चला आता पुढची तयारी करून घेऊयात। इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बटाट्याचे काप आपण फ्राय करून घेणार आहोत। आता तेल चांगलं गरम झालंय, गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि काप फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर बाहेरून काप लाल होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात। त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। काप हे पाण्यातून काढून लगेचच तेलामध्ये सोडायचे नाहीत, नाहीतर तेल अंगावर येण्याची शक्यता असते। एखाद्या सुती कपड्यावर ठेवून आपण यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि नंतरच तेलामध्ये सोडायचे। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित शेकले जातात। आता इथे तुम्ही बघू शकता बटाट्याला सोनेरी कलर आलाय, म्हणजे आपले काप हे फ्राय करून झालेले आहेत। आपण हे काढून घेऊयात। व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे आणि काप प्लेटमध्ये काढून घ्यायचे। याच प्रकारे सर्व काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे माझे आता सर्व काप फ्राय करून झालेले आहेत। आपण काप फ्राय करायचे होते म्हणून जास्त तेल घेतलं होतं। फोडणीसाठी आपल्याला इतक्या तेलाची गरज नाही, त्यामुळे यातलं मी थोडं तेल काढून ठेवणार आहे। फोडणीसाठी अगदी कमी तेल वापरायचं, कारण बटाट्याचे काप सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। तेल अगदीच गरम आहे, त्यामुळे फोडणी देऊन घेऊयात। फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा मोहरी, त्याचसोबत टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायची आहे लसूण। इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत घालायची आहे कट केलेली मिरची। इथे मी एक मध्यम आकाराची हिरवी मिरची कट करून घेतली आहे। यानंतर यामध्ये मी टाकते 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। सर्व मिक्स करायचं आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचंय। सर्व गोष्टी चांगल्या फ्राय करून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहेत। काप टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचे आहेत आणि थोडं हलवल्यानंतर लगेचच यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकते। आपण एक मिरची सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे मिरची पावडर थोडी कमीच टाकायची आहे। त्याचसोबत टाकायचे अर्धा चमचा हळद आणि इथे मी 2 चमचा मॅगी मसाला घालते। नक्कीच घालून बघा, खूप छान टेस्ट येते। आणि पुढे चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचे। छान असं मिक्स करून घेऊयात। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। अतिशय झटपट आणि अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। इथे सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थित लागले गेलेत। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस। इथे मी अर्धा लिंबाचा रस काढून घेतला आहे। थोडं हलवून घ्यायचं आणि यासोबत आपल्याला यामध्ये घालायची आहे खूप सारी कोथिंबीर। मस्त मिक्स करून घेऊयात। खूप छान रेसिपी होते, नक्कीच ट्राय करा। अचानक कोणी पाहुणे घरी आले आणि घरी काही भाजी नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। इथे आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी आपण बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत। इथे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत। सर्व करून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।